ए तुम्हाला मग मी काय सांगितलं आज काय खाऊ नव्हतं आज जरा आवडतो अजून काय काय आवडतं चायनीज आवडतं पिझ्झा चायनीज चायनीज बद्दल लॉलीपॉप प्रकार पण माहितीये आज मी आहे ना पिझ्झा आणलाय पण मी पिझ्झा आहे ना घरगुती बनवून आणलाय ओके आता पहिले तुम्हाला मी पिझ्झाचं महत्व सांगतो काय पिझ्झा काय काय पहिले मला पण मी लहान होतो मला पिझ्झा वगैरे आवडायचा भरपूर वेळ असं भारी असं काय एकदम डबल पिझ्झा आता पण खाऊ घरगुती छान पण लागेल 100% मस्त लागेल छान लागेल पण पिझ्झा तुम्ही कधी हाफ तिकीट पिक्चर बघितलाय का हाफ तिकीट पिक्चर बघितलाय पाहिले तर पिझ्झाचं महत्व काय एका पिझ्झ्यासाठी ते धडपडत असतात म्हणजे त्यांना खायचं असतं इच्छा असते पण आणि आजी त्यांना घरी भाकरी आणि मग तिथे पिझ्झा चटणी बिटणी लावून द्यायची तर जेव्हा ते पिझ्झा खातात तेव्हा ते बोलतात तर त्यांची आजी एक्सपायर निघून गेले ते काय बोलतात त्याला हयातून गेल्यावरती बोलतात ना एक्सपायर झाली होती मेलेली तर तेव्हा त्यांचं जेव्हा पिझ्झा खातात तेव्हा त्यांना ते लोक बोलतात की आमची आजीची भाकरी बनवायची ना तीच एक नंबर होती पिझ्झा वगैरे काही नाही पण आपण आज चव म्हणून दोनटाचे आपण पिझ्झा खायचा आणि छान आहे मस्त बनवलेला आहे जबरदस्त आवडेल तुम्हाला पण हा त्या दिवशी मला कोण बोलवतो आपल्याला काय बनायचंय मोठं होऊन तर मुलींच्या नंतर बघू मुलं काय बोलतात मोठं होऊन काय बनायचंय काय बनणार आहे मोठा होऊन मोठा होऊन काय होणार तू रायडर कन्फर्म सगळ्यांना मग कोणाला काय व्हायचं ठरलं मी बोललो काय ते ऐकलं होतं म्हणजे गेलं हे बघ रायडर वगैरे आहे ना रायडर वगैरे तुमचं काय मुलींचं सांगा तुम्हाला काय बनायचंय डॉक्टर मग काय ऍक्ट्रेस हिरो हिरोईन वगैरे बनणार हे बघा हे तुम्ही मुलींकडून मुलांना सांगा शिका जरा मुलींकडून काय बोलते बघा ती काय बोलतात त्या बोलतात ते पोलीस बनायचंय चल ठीक आहे आपण आता बाकीच्या नंतर बोलू अजून आपण पहिले आता खायला सुरुवात करूया आता कसं पाऊस आला पाऊस आहे बाहेर बरोबर पाऊस आहे अक्षय बाहेर हो पाऊस आहे मग आता आपण काय करू इकडेच खाऊया आपण मी प्लेट वगैरे